फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या, डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं वारंवार बलात्कार केल्याचं नमूद। फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन आणि अटक करण्याचे आदेश। दुसरा आरोपी प्रशांत बनकरलाही बेड्या ठोकण्याचे पोलिसांना निर्देश। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला सुरुवात। परवानगी नाकारल्यानंतर क्रांती चौकात मोर्चेकऱ्यांची गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच मंचावर येण्याची शक्यता। शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्याचं समाधान अवताड्यांकडून जरांगेंनाही निमंत्रण। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची कार वापरत असल्याचा धंगेकरांचा नवा बॉम्ब। पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबर देत खासगी कारवर सरकारी फलक लावल्याचाही आरोप। महाविकास आघाडी मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणणार। सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात आरोपांचा बॉम्ब फोडणार, तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन। सांगलीच्या जत येथील राजाराम बाबू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीत बदललं। राजे विजयसिंग डफळेंच्या नावाचा फलक लावला। यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, पडळकरांनी इशारा दिला होता।